नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. आज संत तुकाराम महाराज यांची बीज विश्व चैतन्य जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे अभंग हे सूत्रसंचालकांसाठी अतिशय मार्गदर्शक, दिशादर्शक, प्रेरणादायी आणि त्या सूत्रसंचालन क्षेत्राचं खऱ्या अर्थानं वैभव म्हणजे विश्व चैतन्य जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे अभंग. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू, शब्दच आमच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जन लोका. तुका म्हणे पहा शब्दची हा देव, शब्दची गौरव पूजा करू. संत तुकाराम महाराज अर्थात आमच्याकडे शब्द रत्न हेच खऱ्या अर्थानं बांधवांनो हे आमचं धन आहे. पण समाजातील अपप्रवृत्तीच्या विरोधात लढण्याची गरज जेव्हा निर्माण होते तेव्हा आम्ही आमच्या शब्दांना शस्त्र म्हणून वापरतो. आमच्या जीवनाचा अविभाज्य भाग हे शब्दच आहे आणि त्या शब्दांचा आम्ही मुक्त हस्तानं त्या शब्दांचं धन हे लोकांना मन मुरादपणे वाटत राहतो. खरं तर आमच्यासाठी शब्द हाच देव आहे आणि या देवाची पूजा ही आम्ही कशाने करतो आपल्याला माहिती आहे का? त्या देवाची पूजा देखील आम्ही शब्दांनीच करतो. जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनी ज्या शब्दांचा गौरव इतक्या चपखलपणे केलेला आहे, आपणही आपल्या जीवनात त्या शब्दांचा उपयोग कधी धन म्हणून, कधी वेळ प्रसंगी आपण शस्त्र म्हणून करत असतो. सूत्रसंचालकांना या निमित्तानं मी सांगेल तर त्या शब्दांचा प्रभावी वापर करून तुमचं सूत्रसंचालन उत्कृष्ट होण्यासाठी अशा अनुरूप कार्यक्रमाच्या प्रसंगानुरूप शब्दांचा आपण उपयोग करावा. शब्दात सर्वस्व मानणाऱ्या महाराष्ट्र राज्यातल्या तमाम सर्व निवेदक बंधू भगिनींना तुकाराम बीजेच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि त्या शब्दांना मी या निमित्तानं नतमस्तक होतो.